प्रियानो, पौलाने देवासोबत आवेशाने जगण्याची आशा केली. नाश पावणाऱ्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तो पुढे आला. करिंथकरास लिहिलेले पत्र असतील, फिलिप्पीकरास लिहिलेलं पत्र असेल, कलसीकरास लिहिलेलं पत्र असेल, गलतीकरास पत्र असेल, थेसलोनिकाकरास लिहिलेले पत्र असतील, हे जे सर्व पत्र, हे जे 14 पत्र आहेत, ते पौलाने लिहिले आहेत. कारण काय होतं? त्याने वेगवेगळ्या प्रांतात जाऊन, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन सुवार्ता त्याने गाजवली. वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तो सुवार्तेची घोषणा तिकडे करत राहिला. परंतु अचानकच पौलाला अन्यायकारकरित्या तुरुंगात टाकलं. जर मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो, जर मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो, असं बोलून डे नाईट, रात्रंदिवस सुवार्तेची घोषणा करत, काबाड कष्ट करून, भुकेला राहून, ज्याने मोठी सेवा केली, प्रचार केली, त्या पौलाला अन्याय करून एक दिवस कैद केलं. त्याला तुरुंगात टाकल्यानंतर पौलाने विचारलं, कोणत्या कारणामुळे मला कैद केलं आहे? कोणत्या कारणाने मला तुरुंगात टाकलं आहे? कारण सांगण्यात आलं नाही. सरळ त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. अधिकाऱ्यांकडे जाऊन विचारलं, कोणत्या कारणासाठी मला तुम्ही कैद केलं आहे सांगा. मी तर कोणतीही चूक केलेली नाहीये. अनेकशा प्रसंगांमध्ये तो आपली बाजू मांडत गेला. ते अधिकारी त्याचं ऐकायचे. ठीक आहे, पाहूया असं म्हणून पुन्हा ते त्याला तुरुंगात टाकायचे. आता काही उपयोग नाही, यांच्यापैकी कोणी मला न्याय देणार नाही असं म्हणून त्याने काय केलं, चला पाहूया. पहा प्रेषितांची कृत्य, त्यातील अध्याय 21-33 वचनापासून. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. मग हा कोण व ह्याने काय केले असे तो विचारू लागला. सो पहिलं त्याला साखळदंडांनी बांधून टाकण्यात आलं. व पुढे काय घडलं? 28 अध्याय 20 वचन पहा. ह्या करता तुमची भेट घेऊन तुमच्या बरोबर भाषण करावे म्हणून तुम्हाला बोलावले, कारण इस्रायलाच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे. मला त्यांनी साखळदंडांनी बांधून टाकलं. विनाकारण त्यांनी मला तुरुंगात टाकलं. पहा 26 अध्याय वचन 32. तेव्हा अग्रिपाने फेस्ताला म्हटले, ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करता आले असते. आता पुन्हा येथूनही रोममध्ये राहणाऱ्या कैसराकडे जाऊन त्याचं प्रकरण काय आहे ते त्याला कळवायचं आहे. जेव्हा त्याने आशा केली तेव्हा त्याला रोमला घेऊन गेले व रोममध्ये नेऊन रोममधील तुरुंगात टाकून दिलं. जेव्हा त्याला त्या तुरुंगात टाकलं, प्रियानो, मी अनेकदा विचार केला, जो व्यक्ती सुवार्ता सांगण्याची आशा बाळगत आहे, सुवार्ताच सर्वस्व आहे असं मानून, येशू ख्रिस्ताविषयी जगाला सांगायचं हा निर्धार करून, ज्याने सविस्तरपणे सुवार्ता सांगितली, त्या पौलाला तुरुंगात का टाकलं? देवा, तू का त्याला तुरुंगात टाकू दिलं? 2 वर्ष त्या रोममध्ये प्रेषित पौलाला तुरुंगात कैद केलं. हे जेव्हा मी वाचत होतो मला फार दुःख वाटलं. ख्रिस्तासाठी ज्वलंत असं जीवन जगायचं या विचाराने ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी जो जागृत होता त्या प्रेषित पौलाला तुरुंगात टाकल्यानंतर, देवा, ही सुवार्ता पुढे आता कशी जाणार? मंडळांची स्थापना होणं आता कसं शक्य होणार? त्यांनी जेव्हा पौलाला नेऊन त्या तुरुंगामध्ये टाकून दिलं, देवा, तू गप्प का राहिलास? असं अनेकदा मी मनात प्रश्न केला. परंतु जेव्हा मी बारकाईने अध्ययन केलं तेव्हा पौलाने एक वाक्य तिमोथ्याला म्हटलं. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 9. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यांसारखा बेड्यांचे देखील दुःख सोसत आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. प्रियांनो, तिमोथ्याच्या 2 पत्रामध्ये पौल येथे बोलत आहे. तिमोथ्या, तुला असं वाटत आहे का
पौल सुवार्तेची घोषणा करत आहे, सुवार्ता सांगून तो आत्मे वाचवत आहे, परंतु अशा पौलालाच तुरुंगामध्ये टाकून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सुवार्ता बंद पडलेली आहे. सुवार्ता सांगणाऱ्या पौलाला आता बंदी केलेला आहे, त्याला तुरुंगात टाकलं आहे असं तुला वाटत आहे का? तिमोथी, मी तुला एक गोष्ट सांगू का? त्यांनी मला तुरुंगामध्ये कैद केलं, परंतु ते लोक वचनाला कैद करू शकले नाही. यामुळे तू जागृत राहा. बारकाईने अभ्यास केल्यावर जे मला समजलं ते सांगतो, ऐका. पौलाच्या संरक्षणाकरिता काही लोक तिकडे ठेवले होते. चला आपण पाहूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 28 16वे वचन पहा. आम्ही रोम येथे पोहोचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवला होता. पौल तुरुंगामध्ये असताना त्याच्यावर पहारा कोण ठेवत होतं? सैनिक ठेवत होते. पौल येथे बोलत आहे 2 वर्षापर्यंत, लक्ष देऊन ऐका, 2 वर्ष पौलाला तुरुंगात टाकण्यात आलं. प्रत्येक 6 तासांनी एक शिपाई बदलला जायचा. रोमच्या सैन्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येक 6 तासांनी एक शिपायाला बदलण्यात येत होतं. म्हणजे रोज तेथे किती लोक थांबले असतील सांगा. मी काही अवघड गणित विचारलं आहे का? प्रियांनो, प्रत्येक 6 तासाला एक शिपाई बदलला जात होता. मग दिवसाला किती शिपाई राखण देतील? 6 जण राखणाला असतील. ठीक आहे, वर्षामध्ये किती दिवस असतात सांगा? 365 दिवस. आता इंटू 4 करा. 1460 इंटू 2 इयर्स, 2920 लोक. तिमोथी, मला साखळदंडांनी बांधून तुरुंगात टाकले यामुळे दुःखी आहेस का? तुला देवाच्या वचनाला बेडी पडली असं वाटत आहे का? बेडी पडली नाही तिमोथी. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी वचन सांगत आहे. अधिकारी जेव्हा येतात ते माझं प्रकरण ऐकतात. जेव्हा ते ऐकत असतात मी निश्चित त्यांना सुवार्ता सांगतो. जेव्हाही त्याचं प्रकरण करण्यास अधिकारी आले तेव्हा तो निश्चित सुवार्ता सांगत होता. चला ते मी तुम्हाला दाखवतो. पहा 26व्या अध्यायातील पहिले वचन. मग अग्रिपाने पौलाला म्हटले, तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले. पुढे लक्ष देऊन वाचा. पौल प्रचार करत आहे. सर्व सुवार्ता त्याने तेथे सांगितली. अग्रिपा त्याला बोलू लागला, पौल, तू म्हणत आहे ना अन्याय करून तुला तुरुंगामध्ये टाकलं आहे, तू तुझ्याविषयी सांग असं त्याला म्हटल्यावर सर्व सुवार्ता त्याने सांगितली. प्रियांनो, कशा प्रकारे देवाने त्याचं परिवर्तन केलं, कशा प्रकारे छळ करणाऱ्या पौलाला सुवार्ता सांगणारा सेवक बनवलं. जेव्हा तो सुवार्ता सांगू लागला, एक वेळ अशी आली की अग्रिपा त्याला म्हणाला, तू जरा थांब. पहा 28वे वचन. तेव्हा अग्रिपाने पौलाला म्हटले, मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस. तो काय बोलला तेथे? तू थोडक्यात माझं मन वळवून मला ख्रिस्ती करू पाहत आहेस असं तो पौलाला म्हणाला. जेथेही प्रियांनो त्याला संधी मिळाली त्याने सुवार्ता सांगितली. बेड्यांनी त्याला बांधलेलं असायचं. जेव्हाही अधिकाऱ्यांच्या समोर तो जायचा, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवल्याशिवाय राहिला नाही. सुवार्ता सांगितलीच. पहा 24 अध्याय वचन 24. मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी दुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. त्यालाही सुवार्ता सांगितली. फेलिक्स हा त्या काळी राज्य करत होता. फेलिक्सला देखील सोडलं नाही प्रियानो. पौलाने त्याला देखील सुवार्ता सांगितली. आता पुढे पहा. येथे 25व्या वचनात जेव्हा तो देवाविषयी बोलू लागला तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करत असता फेलिक्साने भयभीत होऊन त्याला म्हटले, हॅलो ब्रदर, बस, काही वाटून घेऊ नको, पण आता जा. फेलिक्स जेव्हा ते वचन ऐकत होता तो भयभीत झाला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, 24व्या अध्यायामध्ये असेल, त्यानंतर 25 अध्यायात असेल, त्यानंतर 26 अध्यायामध्ये असेल,
त्याला बेड्यांनी बांधण्यात आलं, परंतु तो वचनाचा प्रचार करण्यास थांबला नाही. तो सुवार्ता सांगतच राहिला, ऐकवतच राहिला. आता लक्ष देऊन ऐका, काय त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक सैनिकाला त्याने सुवार्ता सांगितल्याशिवाय राहिला असेल? प्रियांनो, निश्चित त्याने सुवार्ता ही सांगितलीच असेल. अशा प्रकारे 1-1, 2-2, 3-3, 4-4 असं करत 2 वर्षात जवळपास 3,000 सैनिकांना त्याने सुवार्ता सांगितली. कैसराकडे जाऊन त्याने आपलं प्रकरण त्याला सांगण्याच्या उद्देशाने अनेकदा त्याने प्रयत्न केले. असे जेव्हा प्रयत्न केले तेव्हा कैसराजवळ असणारे सैनिक असतील, त्याच्या कुटुंबातील लोक असतील, निश्चित त्या लोकांना देखील सुवार्ता सांगण्यात आली असेल. नंतर पुढे काय घडलं? चला मी वाचत आहे. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 22 पहा. अगोदर पहिला अध्याय 12वे वचनही वाचू. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे. मला अन्याय करून तुरुंगात टाकलं. मी कैदेमध्ये आहे. सुवार्ता सांगणाऱ्याचं तोंड बंद केलं आहे. यामुळे चिंता करत असाल, तुम्ही दुःखी असाल. एक गोष्ट सांगू, माझ्यासोबत जे घडलं आहे त्याद्वारे सुवार्तेचीच वृद्धी होत गेली आहे, हे समजून घ्या व भिवू नका. मी तुरुंगामध्ये गप्प नाहीये. हजारो लोकांना मी सुवार्ता सांगत आहे. व एवढंच नव्हे, जी सुवार्ता मी सांगत आहे तिच्याद्वारे कोणाकोणाचं तारण झालं माहीत आहे? पहा, तो सांगत आहे 4 अध्याय 21 वचन. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात. सर्व तुम्हाला सलाम सांगतात. तुमच्या काय लक्षात आलं? त्या वेळेला कैसर हा राज्य करत होता. येथे पौल बोलत आहे, कैसराच्या घरचे लोक देखील तुम्हाला सलाम सांगतात. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे? त्या लोकांनी पौलाला आता तुरुंगात टाकलं असा विचार केला, पण त्याला ज्यांनी तुरुंगात टाकलं त्याच्या घरातील लोकांनाच सुवार्ता सांगून पौलाने प्रभूकडे वळवलं. कैसराच्या घरातील लोक देखील जे पवित्र आहेत ते तुम्हाला सलाम सांगतात. प्रियांनो, त्यांनाही त्याने प्रभावित केलं. प्रियांनो ऐका, जर पौलाला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं नसतं, तो तुरुंगामध्ये नसता, तर काय फिलिप्पीकरास पत्र लिहिल्या गेलं असतं का? नसतं लिहिल्या गेलं. काय त्याने कलसीकरास पत्र लिहिलं असतं का? नसतं लिहिलं. काय त्याने इफिसकरास पत्र लिहिलं असतं का? लिहिलं नसतं. फिलेमोनाला पत्र त्याने लिहिलं असतं का? नसतं लिहिलं. कशामुळे माहीत आहे? हे चारही जे पत्र आहेत, इफिसचं पत्र, फिलिप्पीकरास पत्र, कलसीकरास पत्र व फिलेमोनाला, हे चारही जे पत्र आहेत रोममधील जेलमध्ये असतानाच पौलाने लिहिले आहेत. लक्ष देऊन ऐका, जर पौल कैदेमध्ये नसता तर त्याने हे पत्र लिहिले नसते. जर तो कैदेमध्ये नसता तर एवढ्या सर्व सैनिकांना सुवार्ता सांगता आली नसती. त्याने कैदेमध्ये राहून हे पत्र लिहिले. यामुळेच 2000 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील करोडो लोक आज हे पत्र वाचत आहेत. का? कारण तो तुरुंगात होता. यामुळे तुम्हाला काय समजून आलं? जर त्याला तुरुंगात टाकलं नसतं, त्याला सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली असती तर तो सुवार्ता सांगत 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 गेला असता. परंतु हे महत्त्वपूर्ण पत्र त्याने लिहिले नसते. जर तो सुवार्ताच सांगत गेला असता व हे बहुमूल्य पत्र त्याने लिहून ठेवले नसते तर फिलिप्पीकरास लिहिलेलं हे जे पत्र आहे ते सांत्वनाने भरलं आहे. इफिसकरास लिहिलेलं जे पत्र आहे ते सुवार्तेचं महत्त्व सांगतं. प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये आपण आत्ताच वाचलं काय आहे? 4 विषय आपण ऐकले. कलसीकरास लिहिलेलं पत्र, येथे संपूर्ण जीवनाविषयी, स्थिर अशा जीवनाविषयी, शांतीने भरलेल्या जीवनाविषयी व साक्षीने भरलेल्या जीवनाविषयी एवढे अद्भुत असे मेसेज आज आम्हाला वाचण्यास मिळाले नसते. त्याचे ते संदेश
करोडो लोक आज देखील वाचत आहेत. येशू ख्रिस्त येईपर्यंत वाचत राहतील. बेड्यांमध्ये होता, परंतु सर्व जगापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचविण्यासाठी त्या कारणीभूत ठरल्या. पौल म्हणाला, मला कैदेत ठेवलं आहे असं तुला वाटत आहे का? त्यांनी मला बेड्या घातल्या, परंतु ते वचनाला बेडी घालू शकले नाहीत. फिलिप्पीकरांनो, मी कैदेत आहे यामुळे चिंता करत आहात का? एक गोष्ट मी सांगू, मी कैदेत राहिल्याने भलंच झालं आहे. याने सुवार्तेची वृद्धी झालेली आहे. काय लक्षात येतं? आत्मिक जीवनामध्ये बेड्या असतात. काही बहिणी असा विचार करत असतात, खरं तर मी स्त्री म्हणून जन्मले नसते तर किती बरं झालं असतं. किती वेळा असा विचार केला? पुरुष व्हायला पाहिजे होतं. आम्हालाही जोरजोराने बोलता आलं असतं व हात उगारता आला असता. आम्हीही खरं तर स्त्रीच्या जन्माला येणंच व्यर्थ आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाहीतर कसं आहे हे जीवन? घरात जसं तुरुंगात कैद केलेलं आहे. घरात एका गुलामासारखं मला जगावं लागत आहे. काही स्त्रियांना घर चालवायचं म्हणजे कुटुंबामध्ये राहून कुटुंब चालवणं, त्याची देखरेख ठेवणं अनेकशा बहिणींना कैद असं वाटते. अशा बहिणी आहेत का आपल्यात? एक स्त्री म्हणून घराची जबाबदारी पूर्ण करण्याला तुम्ही कैद मानत असाल तर ऐका, गृहिणीची पोस्ट तुमच्यासाठी योग्य नाही. एका स्त्रीने 19 मुलांना जन्म दिला. त्यांचं संगोपन करणं अतिशय अवघड होतं. पण त्याला ओझ्याप्रमाणे न समजता त्या गृहिणीने भाग्य समजलं. तिने काय केलं माहीत आहे? तिने त्या 19 मुलांना प्रार्थनेसह सांभाळण्यास सुरुवात केली. घरकाम, स्वयंपाकाचं काम, मुलांना सांभाळण्याचं काम व सर्व पालनपोषण तिने स्वतःवर घेतलं. तिने गृहिणीच्या जबाबदारीला ओझं असं समजलं नाही, गुलामगिरी मांडलं नाही. एक आईची जबाबदारी ओझं आहे, गुलामगिरी आहे असं समजलं नाही. तिने काय केलं माहितीये? मला माझ्या मुलांना जगाला प्रकाशित करणारे दिव्याप्रमाणे बनवायचं हा विचार करून जगाला 2 लोकांची ओळख करून दिली. एक जॉन वेस्ली आणि दुसरा चार्ल्स वेस्ली. चार्ल्स वेस्ली हे एक महान असे गीतकार होऊन गेले. खूप सुंदर गीतं त्यांनी लिहिले. सर्व जगाला प्रभावित करणारे सुंदर असे गीत त्यांनी लिहिले. व जॉन वेस्लींनी इंग्लंड देशामध्ये मोठं संजीवन त्यांनी आणलं. त्यांनी आपल्या प्रचाराच्या द्वारे सर्व जगामध्ये मोठी जागृती आणली. सर्व जगाला प्रभावित करणारे हे 2 क्रूसाचे सैनिक कोणी तयार केले माहितीये? जिने आईची जबाबदारी ओझं न समजता किंवा हे जीवन गुलामगिरीचं जीवन आहे असं न समजता आपलं सौभाग्य मानलं. तिने आपल्या मुलांना आत्मिक जीवनामध्ये प्रभावशाली बनवलं. पत्नी ही घराचा दिवा आहे, तर त्या घराला उभारण्याची जबाबदारी देवाने गृहिणीला दिली आहे. ऐका, ती जी जबाबदारी आहे ओझं नाहीये. एका आईची व वडिलांची जबाबदारी म्हणजे बेड्या नाहीयेत. ती जबाबदारी बेड्या कधी बनतील माहीत आहे. मुलंच नसते तर बरं झालं असतं. मला मनाला वाटेल तसं फिरता येत नाही. मनाला वाटेल तसं मला राहता येत नाही. या मुलांसाठी जेवण बनवावं लागतं. ह्या मुलांसाठी सर्व करत बसावं लागतं. सर्व कामं करत बसावे लागतात. मुलांचं संगोपन कोणत्या आईसाठी ओझ्यांसारखं असतं तुम्हाला माहितीये? ज्या घरामध्ये न टिकता बाहेर भटकत असतात त्यांना. पण ज्या आपल्या मुलांना आपलं धन मानतात त्या ती जबाबदारी वचनाप्रमाणे स्वीकार करतात व सर्व जगाला महान असे वधस्तंभाचे सैनिक मिळवून देतात. माझी आशा आहे की आपल्यामध्ये अशाच माता असाव्यात व येणाऱ्या दिवसामध्ये महान असे सेवक तुमच्याच घरांमधून उभे राहावेत. मनापासून मी आशा करतो. तुम्ही जबाबदाऱ्यांना कधीही ओझं असं समजू नका. देवाने जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे तिला सौभाग्य माना. तीच तुम्हाला आशीर्वादित करेल. सुवार्तेचं सेवा कार्य जेव्हा देवाने पौलाला दिलं ती खूप ओझ्याने भरलेली सेवा होती, परंतु ओझं मानलं नाही, तर त्याने धन्यता मानलं. यामुळेच कितीही कष्ट आले, कितीही अपमान झाले, कितीही छळ झाला, कितीही निंदा करण्यात आली, कितीही घायाळ करण्यात आलं, त्याने त्या सुवार्तेचं रक्षण करण्यासाठी
त्याला कितीही मारण्यात आलं, ठेच पोहोचवली, त्याने सौभाग्य मानलं. यामुळे सर्व जगामधील एक महान असा आदर्शमय सेवक तो बनू शकला. आत्मिक जीवनामध्ये पडणाऱ्या बेड्या प्रियांनो, आम्हा सर्वांसाठी एक आशीर्वाद आहेत असं आज जर तुम्ही समजून घ्याल तर. ज्या बेड्यांनी पौलाला इजा पोहोचवल्या, योसेफाला दुःख दिलं, त्याच बेड्या तिकडे योसेफासाठी लाखो लोकांकरिता तो आशीर्वाद बनला व पौल सर्व जगासाठी मोठा आशीर्वाद बनला. तुम्ही कष्टांमधून चालले आहात का? हातपाय चालत नाहीत का? बंधनात पडले असं वाटत आहे का? तर कृपया ऐका, तुमच्या अश्रूंच्या मागे, कष्टांच्या मागे देवाने मोठे आशीर्वाद ठेवले आहेत. ते जर प्राप्त करायचे आहेत तर जोपर्यंत देव तुम्हाला सोडवित नाही, जोपर्यंत त्या बेड्या तोडत नाही, शांतपणे त्या बेड्यांसह सहनशीलता दाखवत तुम्ही पुढे जात राहा. चांगले दिवस येत आहेत. देवाने जे मोठे आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवले आहेत ते लवकरच तुम्ही पाहणार आहात. काय विश्वास ठेवणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार का? महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, अद्भुत आणि उत्तम अशा संदेशाद्वारे देवा तू आमच्याशी बोललास, त्यासाठी आभार मानतो. आत्मिक जीवनामध्ये बंधनं हे येतील. दुःख देणाऱ्या या बेड्यांमागे देवा तू मोठं सौभाग्य ठेवलेलं आहे. जर हे सत्य आम्ही जाणून घेतलं तर परमेश्वरा, आम्ही दुःखी न होता योसेफाप्रमाणे, पौलाप्रमाणे बेड्यांमध्ये असताना देखील तू विश्वासू असा परमेश्वर आहे. त्या बेड्यांच्या पाठीमागे मोठे असे संकल्प तू राखून ठेवलेले आहेस. परमेश्वरा, अतिशय उत्तम असं जीवन तू आम्हासाठी राखून ठेवलेलं आहे. हे जाणून घेण्याची कृपा तू कर. देवा, पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे. मुलांनी आई वडील आम्हाला कैद करून ठेवत आहेत असा विचार करू नये. आमच्या जीवनामध्ये आमचं चालू देत नाही असं त्यांनी बोलता कामा नये. देवा, मुलं हे सोन्यापेक्षाही बहुमूल्य आहेत. यामुळे जेव्हा आई वडील त्यांना नियंत्रणात ठेवू पाहतात, तेव्हा देवा, मुलांनी हे समजून घेऊन, तुझी इच्छा जाणून घेऊन येणाऱ्या काळामध्ये उत्तम अशा स्थितीमध्ये पोहोचावं व ते परिपूर्ण बनावेत, यासाठी सकारात्मक विचाराने पुढे जाण्यास सहाय्य कर. देवा, आज तू ज्यांच्याशी बोललेला आहेस, परमेश्वरा, प्रत्येकाने आपली जबाबदारी एक वडील म्हणून, आई म्हणून, पती म्हणून, पत्नी म्हणून, मुलं म्हणून, सेवक किंवा सेविका म्हणून असू शकेल, जी जबाबदारी तू त्यांना दिली आहे त्याला ते भार मानतील तर देवा, त्याने आमच्या जीवनाचा नाश होईल. पण त्याला आम्ही सौभाग्य मानलं तर आमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वाद ठरेल. यामुळे आमच्या जीवनामध्ये जी जबाबदारी तू दिली आहेस तिला ओझं न समजता सौभाग्य मानून आमच्या चहूबाजूच्या लोकांसाठी आम्ही आशीर्वाद बनावं, यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.